पौलाचे इब्री लोकास पत्र अध्याय 12 वचन 2 आणि 3 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातकांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौलाने इब्री लोकास लिहिलेल्या पत्रामध्ये तो विश्वासाविषयी सांगत आहे. येशूवरील विश्वासामध्ये केवढं सामर्थ्य आहे, येशूवरील विश्वासाच्या द्वारे माणसाच्या जीवनात काय घडू शकतं, विश्वासाच्या द्वारे माणसाचं जीवन किती आनंदित असू शकतं त्याविषयी तो सांगत आहे. आणि विश्वासाविषयी सांगताना तो येशूचं उदाहरण देत आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपण आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. म्हणजे पौल येशूचं उदाहरण देत आहे. येशू कशा प्रकारे जीवन जगला, येशू कोण होता, कशासाठी जगात आला, त्याने कशाला वधस्तंभ सहन केला त्याविषयी तो सांगत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज हे संपूर्ण जगामध्ये 2 प्रकारची लोकं आहेत. काही लोक आहेत ते विश्वासणारे आहेत आणि काही लोक आहेत ते अविश्वासणारे लोक आहेत. जे विश्वासणारे लोक आहेत ते देवाला ओळखतात, ते येशूला ओळखतात, येशूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतात. आणि जे अजूनही देवावर विश्वास ठेवत नाहीत, येशूला ओळखत नाहीत, ते अविश्वासणारे लोक आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून पौल येशूविषयी सांगत आहे की येशू ख्रिस्त हा 2000 वर्षापूर्वी देव असून देखील मानव बनून या जगामध्ये आला. तो सर्वसमर्थ परमेश्वर असून देखील माणसाच्या तारणासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं. हालेलुया, हालेलुया. येशू कोणी पृथ्वीवरनं आलेला नाही आहे, येशू स्वर्गातून आलेला आहे. येशू पृथ्वीवरचा नाही, तो स्वर्गातून आलेला आहे. हालेलुया. येशूच्या जन्माविषयी बायबलमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एका देवदूताने मरियेजवळ गेला, कुमारी मरियेला सांगितलं की तुझ्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याद्वारे आहे आणि त्याचा जेव्हा जन्म होईल त्याचं नाव तू येशू ठेव. कोणत्याही पुरुषाचा संबंध न येता येशूचा जन्म झालेला आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वीवर झाला. तो देव असून मानव झाला. बायबल सांगतं की तो देव असून देखील मानव झाला. येशू हाला देवाचं पुत्र म्हटलेलं आहे, म्हणजे तो प्रकाशापासून निघालेला प्रकाश आहे. ज्याप्रमाणे एखादा राजा असतो, राजाला मुलगा असतो, त्याच्याप्रमाणे आपण राजाच्या मुलाला काय म्हणतो, राजाच म्हणतो. हालेलुया, हालेलुया. त्याप्रमाणे तो परमेश्वर जो स्वर्गामध्ये बसलेला आहे, येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा प्रतिरूप आहे. तो स्वर्ग सोडून आपल्यासाठी या जगामध्ये आला, माणसाच्या तारणासाठी, माणसाला वाचवण्यासाठी, माणसाला पापांची क्षमा मिळवण्यासाठी, माणसाच्या जीवनातील दुःख समस्या काढून टाकण्यासाठी, माणसाला सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. हालेलुया, हालेलुया. आणि पौल त्याच्या जीवनाविषयी सांगत आहे की जेव्हा तो पृथ्वीवर होता तेव्हा त्यांनी स्वतःला एवढं नम्र आणि लीन केलं. तो देवाचा पुत्र असून देखील त्याने स्वतःला नम्र आणि लीन केलं आणि जी माणसाला पापांची शिक्षा मिळणार होती ती सगळी शिक्षा येशूने स्वतःच्या देहावर घेतली. आपण जे दिवसरात्र पाप केली, आपण जे देवाच्या विरुद्ध वागलो, देवाच्या आज्ञा मोडल्या, जे आपण नरकाच्या मार्गाने जात होतो, अशा पापी लोकांना वाचवण्यासाठी येशूने लज्जास्पद मरण स्वीकारलं.
हालेलुया, हालेलुया. येशूने साधंसुद्धा मरण स्वीकारलं नाही बरं का. येशूने लज्जास्पद मरण स्वीकारलं. बायबल सांगते की येशूला माणसाच्या पापामुळे त्याच्या पवित्र शरीरावर चाबकाचे फटके मारण्यात आले. आपण पाप केली, आपल्या पापांची सगळी शिक्षा येशूच्या देहावर देण्यात आली. माणसाच्या पापासाठी त्याला वस्त्रहीन करण्यात आलं. त्याने काही पाप केलं होतं का? काहीच नाही. बायबल सांगतं तो निष्पाप देवाचा कोकरा होता, पण माणसाच्या तारणासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला आपल्यासाठी मारण्यात आलं, आपल्यासाठी त्याचा अपमान करण्यात आला, आपल्यासाठी त्याचा छळ करण्यात आला, आपल्यासाठी त्याला दुःख भोगावं लागलं. जे काही आपण पापं केली त्या सगळ्या पापांची शिक्षा येशूला देण्यात आली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढच्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. म्हणजेच येशूला माहिती होतं की तो पृथ्वीवर आल्यानंतर माणसाच्या तारणासाठी त्याला क्रूसावर मरायचं आहे. येशूला माहिती होतं की त्याचे हाल करणार आहेत, त्याचा अपमान करणार आहेत, शास्त्री आणि पौरुषी त्याला धरून नेणार आहेत, त्याची निंदा करणार आहेत. हे सगळं काही येशूला माहिती होतं. पण वचन सांगते की त्याच्या पुढे जो आनंद होता त्यापुढे त्याने सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे त्यांनी बाकी सगळ्या गोष्टींना तुच्छ मानलं. लज्जा तुच्छ मानून लाज बाळगली नाही की मी अशा प्रकारे मरणार आहे, मला अशा प्रकारे दुःख भोगावं लागणार आहे, माझं पुढे कसं होईल याविषयी येशूने विचार केला नाही. आणि का विचार केला नाही? कारण त्याच्या पुढे आनंद होता. आज जगामध्ये अनेक लोक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. कोणी पिकनिकला जातं, कोणी फिरायला जातं, कोणी खाण्यामध्ये आनंद मानतं, कोणी दुसऱ्या गोष्टींमध्ये आनंद मानतं. पण देव जो आपल्याला आनंद देतो तो या जगातला आनंद नाही, पवित्र आत्म्याचा आनंद आहे. पवित्र आत्म्याचा आनंद, पवित्र आत्म्याची शांती, तो देव आपल्याला देण्यासाठी इच्छुक आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच बायबल सांगतं की येशूने वधस्तंभ सोसलं, मरण सोसलं. येशू मरणासाठी तयार झाला. का तयार झाला? कारण त्याला माहिती होतं की मला क्रूसावर खेळलं जाणार आहे, माझा अपमान केलं जाणार आहे, माझी निंदा केली जाणार आहे, मेल्यानंतर मला कबरेमध्ये ठेवणार आहे, पण तिसऱ्या दिवशी मी मरणातून पुन्हा जिवंत होणार आहे आणि देव पित्याच्या उजवीकडे युगानुयुग बसून संपूर्ण जगाचा मी न्याय करणार आहे. हा आनंद येशूसमोर होता. हालेलुया, हालेलुया. हा आनंद येशूसमोर होता. म्हणून बायबल सांगते की येशूने लज्जा तुच्छ मानली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज देखील जगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला. काही काळ ते येशूबरोबर चालले, पण कालांतराने त्यांच्या विश्वासावर जेव्हा हल्ला होतो किंवा लोक त्यांची निंदा करतात, अपमान करतात, तर ते त्यांचा विश्वास सोडून देतात. ते त्यांचा विश्वासातला प्रवास अर्धवट सोडून देतात. म्हणून पुढच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नयेत, म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातकाने केलेला इतका विरोध सहन केला त्या येशूविषयी विचार करा. हालेलुया, हालेलुया. आजकाल माणूस विचार करायला तयारच नाही आहे. सगळ्यांना झटपट गोष्टी व्हायला पाहिजे. पण वचन सांगतं की त्या येशूविषयी विचार करा ज्यांच्या विरुद्ध पातकांनी एवढा विरोध केला, त्यांनी एवढं सहन केलं, तर आपण काय आहोत? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पहा. वचन सांगतं की आपल्याला येशूकडे पाहिलं पाहिजे. येशूकडे पाहिल्यावर काय होईल सांगा? बायबल सांगतं की यशया पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्याकडे काही पाहावे असे त्याचे रूप नव्हते. का? कारण त्याला एवढे हाल करण्यात आले होते, त्याला एवढं मारण्यात आलं होतं की त्याचं शरीर, त्याचं रूप पूर्णपणे विद्रूप दिसत होतं. पण बायबल सांगतं जे येशूला पाहतात त्यांचे चेहरे प्रकाशित होतात. जे येशूवर विश्वास ठेवतात, देव स्वर्गातून त्यांच्या जीवनात मोठे आशीर्वाद पाठवतो. आणि म्हणून तुम्हाला येशूकडे पाहता यायला पाहिजे. म्हणून आपल्यासुद्धा इथे वचन लिहिलेलं ना, पहा हा देवाचा कोकरा जो जगाचे पाप घेऊन जातो.
पापहरण करणारा. येशूकडे पाहाल तर तुम्हाला कळेल की येशूने तुमच्यासाठी प्राण दिलेला आहे, येशूने तुमच्यासाठी रक्त दिलेलं आहे. पण जर तुम्ही पाहिलातच नाही, तुम्हाला त्याच्याविषयी माहितीच नसेल, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून पौलाने पहिलं येशूबद्दल सांगितलं आहे की तो कसा जीवन जगला. त्याच्यासमोर जो आनंद होता तो जगातला नव्हता, स्वर्गातला आनंद होता. म्हणून त्याने अपमान, निंदा, छळ सर्व काही सोसलं, कारण त्याला माहिती होतं की मेल्यानंतर मी युगानुयुग देवपित्याच्या उजवीकडे राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जर तुम्ही बायबल नीट वाचलं असेल तर तुम्हाला येशूच्या शिष्यांच्या जीवनाविषयी पण कळेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचा येशूवरील विश्वास हा वाढला पाहिजे. तुमच्या येशूवरील विश्वासामध्ये तुम्ही टिकून राहायला पाहिजे. तुम्ही येशूवरील विश्वासामध्ये चालत राहायला पाहिजे. का? जर तुम्ही विश्वासामध्ये टिकून राहिला नाहीत, चालला नाहीत, तर तो सैतान ज्याच्या हातातून तुम्ही बाहेर आलेला आहात तो पुन्हा मागून येणार आणि तो तुम्हाला पकडून ठेवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून सैतान कोणाला पकडतो सांगा? जे जास्त काळ झोपा काढतात, जे जास्त काळ खाण्यापिण्यामध्ये बिझी असतात, जे जास्त काळ टी व्हीमध्ये बिझी असतात. कारण ते देवाच्या विश्वासाविषयी दिवसभर काहीच ऐकत नाही, देवाच्या वचनाबद्दल काहीच मनन करत नाही, देवाच्या वचनांबद्दल काहीच चिंतन करत नाही. मग त्यांचा विश्वास कसा वाढेल? बायबल सांगतं विश्वास वाढतो ख्रिस्ताच्या वचनाच्याद्वारे, ऐकल्याने. तुम्ही जेव्हा देवाचं वचन ऐकता तेव्हा तुमचा विश्वास वाढतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलात तर असं नाही आहे की तुमच्या जीवनामध्ये संकट येणार नाहीत, असं नाही आहे की तुमच्या जीवनात कधी आजार येणार नाहीत, असं नाही आहे की तुम्हाला कधी दुःख होणार नाही. बायबल सांगतं की जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, जे सुभक्तीमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रत्येकाचा छळ होईल. मग आता येशूने स्पष्ट वचनामध्ये सांगितलं आहे की छळ होणार, त्रास होणार, दुःख होणार, सगळं काही होईल. पण येशूपर्यंत जो मरेपर्यंत विश्वासात टिकून राहील त्याचेच तारण होईल. जो मरेपर्यंत विश्वासात टिकून राहील त्याचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा लोक तुमचा अपमान करतात, लोक तुमची निंदा करतात, लोक तुमच्या विरुद्ध म्हणतात, तेव्हा तुम्ही दुःखी व्हायला नाही पाहिजे, तुम्ही निराश व्हायला नाही पाहिजे. उलट तुम्ही येशूकडे पाहत राहायला पाहिजे. मग काय होतं सांगा? स्वर्गातून देव पवित्र आत्म्याचा आनंद देतो. पवित्र आत्मा सांगतो मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याचा आनंद येशूकडे पाहिल्यावरच मिळतो. तुम्ही येशूकडे पाहाल तर तो तुमच्यामध्ये आनंद टाकेल. मग तुमच्या जीवनात किती दुःख असो, किती समस्या असो, किती मोठं प्रॉब्लेम असो, तुम्हाला कोणतीही सैतानाची ताकद अडवू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या भावाने साक्ष दिली ना की तो कुठेतरी काम करत होता आणि कुठेतरी मॅनेजर होता, आणि तो म्हणतो की एकदाच इथे प्रार्थनेला आलेला वाटतं, आणि त्यांनी प्रार्थनेत भाग घेतला, आणि तो मला वाटतं बहुतेक लांब राहत असावा म्हणून त्याला इथे यायला मिळालं नाही. पण तो काय करत होता? घरी रोज प्रार्थना बघायचा, प्रार्थना करायचा. आणि तो सांगतो जिथे तो काम करत होता बँकेत, ते बँकेमधून त्यांना कमी करण्यात आलं. त्यांना सांगितलं आता तुम्ही घरी बसा. त्यावेळेला या भावाची अशी स्थिती होती, तो म्हणतो 5 महिने की 6 महिने त्याला नोकरी नव्हती. तो घरामध्ये निराश होता, दुःखी होता, मित्र त्याचा अपमान करायचे, निंदा करायचे. पण जेव्हा तो इथे प्रार्थनेला आला, त्याने प्रार्थना केली प्रभूकडे, घरी जाऊन रोज प्रार्थना करत राहिला, बायबल वाचत राहिला, देवाची स्तुती करत राहिला, तेव्हा देवाने वचनाद्वारे त्याच्याशी बोललं. वचन त्याला मिळालं की जे येशूवर विश्वास ठेवतात ते कधी लज्जित किंवा फज्जित होणार नाही. त्याने काय केलं? देवाकडे पाहिलं, येशूकडे पाहिलं, विश्वास ठेवला. येशू मला लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. तो म्हणतो 20 ते 25 ठिकाणी त्याने इंटरव्ह्यू दिलं पण पास झाला नाही. पण जेव्हा त्याने प्रार्थना केली, येशूला सांगितलं आणि येशूकडे विनंती केली, त्यानंतर देवाने अशी दया केली की त्याला देवाने मोठ्या पदावर मॅनेजर म्हणून त्याला निवडून आणलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण तो घरी गेला असता आणि मग फक्त असाच बसला असता तर हे आशीर्वाद त्याला मिळाले असते का? नाही. त्याने घरी गेला,
त्यांनी येशूकडे पाहत राहिला आणि जो विश्वासाचा निर्माता आहे, ज्याच्याकडून विश्वास येतो, त्याच्याकडे त्यांनी प्रार्थना केली. हालेलुया, हालेलुया. आणि जे लोक त्याला चिडवत होते त्याला त्यांनी काही बोललं नाही. ज्याला बोलायचं होतं त्याला त्यांनी सांगितलं, येशूकडे त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने स्वर्ग उघडून त्याचं जीवन आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये पण एखादी समस्या असेल, दुःख असेल, आजार असेल, भांडणं असतील, निराशा असेल, लोक तुमचा अपमान करत असतील, निंदा करत असतील, छळ करत असतील, तुम्ही कामावर असताना, घरामध्ये असताना, कुटुंबातील लोकांच्याद्वारे सगळं काही तुमचा विरोध करत असतील, म्हणून पौल सांगतोय की तुमची मने खचून जाऊ नयेत. म्हणून ज्यांनी पातक्यांनी येशूच्या बरोबर एवढा विरोध केला त्याचा तुम्ही विचार करा. हालेलुया, हालेलुया. जगामध्ये जेव्हा आपण जगत असतो तेव्हा आपल्याला कोणतीही आशा नसते. जोपर्यंत देवाची ओळख आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीच आशा नसते की मी हे काम करतोय त्याच्यात मला यश मिळेल की नाही, हे की नाही. तुमच्यापैकी असे कितीतरी लोक असतील जे पूर्वी प्रभूला ओळखत नव्हते, तोपर्यंत तुमचं जीवन कष्टाने भरलेलं, दुःखाने भरलेलं, घामाने भरलेलं होतं. पण जेव्हा तुम्ही येशूकडे आलात, तुम्हाला कळलं की येशू जिवंत देव आहे, तो मला पापांची क्षमा देतो, तो मला बरं करू शकतो, तो माझे दुःख पुसून टाकतो, तेव्हा तुम्ही काय केलात सांगा? तुम्ही तुमचं हृदय येशूसाठी उघडलात आणि तेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू वचन सांगते की त्याच्या पुढे जो आनंद होता त्याच्यासाठी त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभाचं मरण सोसलं. येशूच्या शिष्यांचं देखील तेच आहे. जेव्हा येशूचे शिष्य येशूवर विश्वास ठेवू लागले, 50व्या दिवशी देवाने त्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. पवित्र आत्म्याने ते भरून गेले. ते मोठमोठे चमत्कार करू लागले, लोकांना येशूविषयी सांगू लागले, अद्भुते दाखवू लागले. आणि तेव्हा काय झालं सांगा? तेव्हा अनेक लोक त्यांच्या विरोधामध्ये उभे राहिले. अनेक लोक त्यांना त्रास द्यायला लागली. अनेक लोक त्यांना बोलू लागले की येशूच्या नावाने बोलायचं नाही. पण येशूचे शिष्य काय म्हणाले सांगा? आम्ही माणसापेक्षा देवाचे ऐकावे हे बरे आहे. माणसापेक्षा आपण देवाचं जास्त ऐकलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल असं सांगतं की जेव्हा येशूच्या शिष्यांना पकडण्यात आलं, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं, त्यांचा अपमान करण्यात आला, त्यांचा छळ करण्यात आला, पण प्रेषितांची कृत्य अध्याय 5 वचन 41 असं लिहिलेलं आहे, ते तर येशूच्या नावाकरिता अपमानित झाले म्हणून ते आनंद करू लागले. आता मला सांगा, त्यांना कोणता आनंद मिळत असेल? येशूच्या नावाकरता त्यांनी दुःख सहन केलं, अपमान सहन केला, पण वचन सांगतं की ते तर आनंदित झाले. का? कारण त्यांना माहिती होतं येशूसाठी मेलो तरी आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहे. येशूसाठी अपमान सहन केला तरी आम्हाला प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ह्या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास वाढावा म्हणून तुम्ही रोज देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा आनंद नेहमी असला पाहिजे. किती लोक इकडे जेव्हा प्रार्थनेमध्ये येतात त्यांच्या जीवनामध्ये एखादं दुःख असतं, ते कोणाला सांगू शकत नाही, पण जेव्हा प्रार्थना सुरू होते तेव्हा काय होतं? स्वर्गातून देव हात लांब करतो, त्यांच्या हृदयाला स्पर्श करतो आणि जे माणसं रडतात ते पण हसायला लागतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही इथे उभे राहून कधी जोक मारतो का? नाही. कारण स्वर्गातून थेट देव त्या माणसांना बघतो, त्यांच्या हृदयात बघतो की ते दुःखी आहेत, ते रडत आहेत, आणि देव त्यांना पवित्र आत्म्याने भरून काढतो आणि त्यांचं हृदय आनंदित करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनातल्या दुःखांकडे, समस्यांकडे कसे बघता ते महत्त्वाचं आहे. एखादा माणसाच्या जीवनामध्ये आजार आला आणि तो म्हणेल, किती येशूवर विश्वास ठेवला, किती प्रार्थना केली, काय होतच नाही, हे की नाही. काही लोक लगेच निराश होतात, काही लोक लगेच विश्वास सोडून देतात, काही लोक लगेच देवाला दोष पण देतात. लक्षात ठेवा, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात तो माणूस नाही आहे. ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात तो कोणी
नेता नाही आहे, कोणी अधिकारी नाही आहे. ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. तो आपला निर्माणकर्ता परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून दाविदाने स्तोत्रसंहितेमध्ये लिहिलेलं आहे की मला सहाय्य कोठून येते. तो प्रश्न करतो आणि सांगतो पण आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माणकर्ता परमेश्वर त्याच्याकडून मला सहाय्य येते. तुमच्या जीवनात एखादी समस्या आहे, दुःख आहे, वाईट गोष्ट आहे, तुम्हाला कसं बाहेर यायचं माहिती नाही, वचन सांगतं वरती लक्ष लावा, येशूकडे बघा, येशूवर विश्वास ठेवा, म्हणजे देव तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये सांगितलं की दानियेलाविषयी, जेव्हा दानियल हा देवाचा निवडलेला माणूस जो दिवसातून 3 वेळा न चुकता गुडघे टेकून रोज देवाची उपासना करायचा. आणि बायबल असं सांगतं की एक राजा होता तिथे. त्या राजाचे काही लोक होते, जे अधिकारी होते, ते दानियेलाविषयी जळायचे. जसे तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तुम्हाला आशीर्वाद मिळतात, तुमची मुलं आशीर्वादित होतात. त्यामुळे काही जगातली लोक तुम्हाला तुमचं जीवन पाहून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जळण होते, वाईट वाटतं त्यांना की हे एवढे पुढे कसे गेले. हालेलुया, हालेलुया. तसे दानियेलाच्या काळामध्ये काही लोक होते जे त्याच्या विरोधामध्ये होते आणि त्यांनी राजाला भडकवलं. त्यांनी राजाला सांगितलं की राजा, तो दानियल आहे, तो यहोवाची प्रार्थना करतो, तू असं काहीतरी कर की तू तुझा मोठा पुतळा बनव आणि सगळ्या या लोकांना सांगायचं की त्यांनी तुलाच नमन केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं की जेव्हा दानियेलाला हे कळलं की राजाने एक मोठी मूर्ती बनवली आहे त्याची, आणि संपूर्ण जेवढे राज्यातले लोक आहेत त्यांना आज्ञा दिली आहे की सगळ्यांनी त्याला तुतारीचा नाद होताच त्या मूर्तीला नमन करायचं आहे. पण जेव्हा दानियेला हे कळलं तेव्हा तो घाबरला नाही बरं का. तो गेला खोलीमध्ये, नियमितप्रमाणे जो तो प्रार्थना करायचा, खोलीत गेला, प्रार्थना केली. आणि मग जे त्याचे विरोधी लोक होते त्यांनी राजाला जाऊन सांगितलं, अरे राजा, तो दानियल अजूनही परमेश्वराची प्रार्थना करतोय. हालेलुया, हालेलुया. आणि मग बायबल सांगतं की दानियेलाला धरून नेण्यात आलं, पकडून नेण्यात आलं. आणि मग दानियेलाला पकडून नेण्यात आलं आणि राजाने आज्ञा केली की दानियेलाला सिंहाच्या गुहांमध्ये टाकून द्यायचं. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल असं सांगतं की जेव्हा त्याला सिंहाच्या गुहामध्ये टाकण्यात आलं आणि जेव्हा तो सिंहाच्या गुहामध्ये होता, भुकेले सिंह त्याच्या समोर होते त्याला गिळून काढण्यासाठी. पण बायबल सांगतं की देवाच्या लोकांना कोणी हात लावू शकत नाही, देवाच्या लोकांना कोणी त्रास देऊ शकत नाही. देवाने स्वर्गातून देवदूत पाठवला आणि सिंहाचे तोंड बंद करून टाकले. हालेलुया, हालेलुया. आणि जो राजाने त्याला त्या गुहेमध्ये टाकलं होतं त्याला रात्री झोप लागली नाही, म्हणून भल्या पहाटे तो उठून त्या गुहेजवळ गेला आणि मोठ्याने ओरडला, हे दानियेला, ज्या देवाची तू उपासना करतो त्याने तुला वाचवलं काय? दानियल मोठ्याने आतून म्हणतो, होय प्रभूजी, माझ्या परमेश्वराने मला वाचवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. पण त्यासाठी त्यांनी काय केलं? देवाकडे पाहिलं. तुम्ही येशूकडे रोज पाहायला पाहिजे, रोज तुमच्या जीवनात प्रार्थना व्हायला पाहिजे, रोज तुम्ही बायबल वाचलं पाहिजे, रोज देवाची स्तुती केली पाहिजे, रोज त्याच्या उपस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये राहाल तर तुम्ही रोज पवित्र आत्म्याच्या आनंदाने भरून जाल. रोज, एक दिवस नाही, रोज त्याच्या उपस्थितीमध्ये राहाल तर रोज देव तुम्हाला पवित्र आत्म्याने भरून काढेल. रोज त्याच्या आनंदामध्ये तुम्ही नाचाल, गाल, त्याची स्तुती कराल. दुःख काय आहे ते तुम्हाला कळणारच नाही. हालेलुया, हालेलुया. पण तुमचा विश्वास पूर्णपणे त्याच्यावर असला पाहिजे. म्हणून विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्या येशूकडे पाहिलं पाहिजे, कारण त्याच्याकडून विश्वास येतं. देवाचे एक महान सेविका आहेत पंडिता रमाबाई. त्यांनी पुण्याला मोठं त्यांचं सेवा कार्य आहे. त्या ठिकाणी त्यांनी काही विहिरी खोदल्या होत्या. त्यापैकी एक विहीर अशी होती की त्या ठिकाणी त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केलं. खूप खोल विहीर खोदली आणि जे कामगार लोक होते विहीर खोदणारे, त्यांनी खूप खोदकाम केलं, पण पाणी यायचं काही चिन्ह त्यांना दिसत नाही. त्याने खूप प्रयत्न केला, खूप खोलवर विहीर खणण्याचा प्रयत्न केला, खोदली विहीर,
पण पाणी काय येत नाही. पंडिता रमाबाई हे येशूवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या स्त्री होत्या आणि त्यांनी नंतर पाहिलं की खूप खड्डा खोदल्यानंतर पण पाणी येत नाही आहे आणि जे काम करणारे लोक आहेत ते वैतागून त्यांच्याकडे येतात आणि ते म्हणतात की आता आम्ही पुढे काम करणार नाही आणि ते तसंच सामान सोडून निघून जातात. हालेलुया. म्हणजे ते विहीर खड्डा खोदायचं जे काम केलेलं त्यांनी खूप खोलवर खोदलं पण पाणी आलंच नाही, म्हणून ते जे काम करणारे लोक होते ते सामान पण घेऊन आले नाहीत. त्यांनी सामान तिथेच सोडून दिला आणि पंडिता रमाबाईंना बोलले की आता आम्ही जातो. आणि जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांना खूप दुःख वाटलं. त्याने काय केलं असेल सांगा? त्याने येशूकडे पाहिलं, येशूकडे प्रार्थना केली. संध्याकाळी ते विहिरीवर जातात, विहिरीजवळ ते उभे राहतात आणि विहिरीवरती पायऱ्या असतात मला वाटतं, त्या विहिरीच्या पायऱ्यांवरती ते उभे राहतात आणि प्रत्येक पायरीवर चालत असताना ते म्हणतात, प्रभू तुला धन्यवाद, या विहिरीमध्ये तू पाणी दिलं आहेस. प्रभू तुला धन्यवाद, तू या विहिरीमध्ये पाणी दिलं आहेस. प्रत्येक पायरीवर पाय ठेवून असेच बोलतात, प्रार्थना करतात, घरी जातात. आणि दुसऱ्या दिवशी ज्या लोकांनी त्यांचं सामान त्या विहिरीमध्ये ठेवलेलं ते घेण्यासाठी ते आले होते, पण जेव्हा ते घेण्यासाठी पुन्हा विहिरीकडे येतात आणि जेव्हा ते खाली विहिरीमध्ये बघतात तेव्हा त्यांना त्यांचं सामान दिसत नाही, तर विहीर पूर्ण पाण्याने भरलेली त्यांना दिसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा लोक तुमचे हात सोडून देतील तेव्हा येशू स्वर्गातून तुमचा हात धरेल. जेव्हा लोक तुमचा अपमान करतील तेव्हा येशू तुम्हाला व्यंगेत घेईल, मिठीत घेईल, कारण तो आपला खरा बाप आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणूनच वचनात लिहिलं आहे ना, जे येशूवर विश्वास ठेवतात ते कधीच लज्जित आणि फज्जित होणार नाहीत. आपली बुद्धी जिथे काम करणं संपून जाते, जिथे आपली ताकद काम करणं संपून जाते, तिथे देवाची ताकद सुरू होते. तिथून देव काम करायला सुरुवात करतो. एक देवाचे सेवक होते, त्यांना प्रवचन द्यायला जायचं होतं आणि प्रवचन द्यायला जायचं होतं. त्यांना प्रवचन देताना अडथळे यायचे, त्यांना कळायचं नाही की कसं जाणार मी स्टेजवर, कसं बोलणार मी देवाकडे. ते प्रभू येशूकडे प्रार्थना करतात, प्रभूकडे पाहत राहतात, प्रभूकडे पाहत राहतात आणि प्रभू त्यांना म्हणतो, ठीक आहे तू जा मंचावर, तू गेल्यानंतर जे होईल ते मी बघून घेईल. ते देवाचे सेवक बोलतात, अरे प्रभू तुम्हाला आता काहीतरी पक्की खात्री तरी दे, नंतर तिथे गेल्यानंतर गडबड झाली तर? पवित्र आत्मा म्हणतो तू जा, तू जा. आणि ते देवाचे सेवक मंचावर जातात, उभे राहतात. त्याच वेळेला पवित्र आत्मा त्यांच्या जिभेला स्पर्श करतो, संपूर्ण प्रवचन ते पूर्णपणे व्यवस्थित देतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाने आपला विश्वास वाढवला पाहिजे. का? कारण दिवसांदिवस जगामध्ये वाईट दिवस येत आहेत. दिवसांदिवस जगामध्ये जगणं कठीण होत चाललेलं आहे. माणसांना पण घाण यायला लागली, जसं ब्रदर म्हणायचे, अशी या जगाची अवस्था झालेली आहे. प्रेम संपत चाललेलं आहे. मग तुमच्यामध्ये प्रेम असावं, तुमच्यामध्ये शांती असावी, तुमच्यामध्ये देवाचा खरा आनंद असावा, त्यासाठी तुम्हाला देखील जगातल्या गोष्टींना पाठ फिरवून देवाकडे पाहावं लागेल. हालेलुया, हालेलुया. येशूने लज्जास्पद मरण सोसलं, कारण त्याला माहिती होतं की मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठणार आहे, मी जिवंत होणार आहे आणि युगानुयुग देव पित्याच्या उजवीकडे बसणार आहे. म्हणून वचनामध्ये लिहिलं पण आहे की तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांना खात्री आहे. काय खात्री आहे? की आम्ही मेल्यानंतर नष्ट होणार नाही, तर युगानुयुग स्वर्गामध्ये देवाबरोबर जिवंत राहणार आहोत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या शेवटच्या काळात, या कठीण काळामध्ये तुम्ही निराश होऊ नका, दुःखी होऊ नका, तुमचा विश्वास ढळू देऊ नका, तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. दररोज प्रभूच्या चरणाशी बसा. तुम्हाला प्रार्थना करायला जमत नाही आहे, तुम्हाला देवाची स्तुती करायला जमत नाही आहे, तुमचं मन देवाकडे लागत नाही आहे. अनेक लोकांची ही पण मोठी समस्या आहे. मी तुम्हाला सांगतो, फक्त येशूच्या क्रूसाकडे बघा. जर तुम्ही येशूच्या क्रूसाकडे बघाल, ते सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काम करेल. येशूच्या बलिदानाची आठवण कराल, ते सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काम करेल. हालेलुया. पण जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत ते सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही.
एका बहिणीने पण साक्ष दिले काही दिवसापूर्वीच्या शिबिरामध्ये. तिच्या शरीरामध्ये काहीतरी आजार होता मोठा. बराच प्रयत्न केला, बरी होत नव्हती. बरेच प्रयत्न केले, खूप काही केलं, पण आजार जात नव्हता. पण जेव्हा शिबिरामध्ये इथे पॅशन ऑफ द क्राइस्ट पिक्चर लावलेला, येशूच्या बलिदानाचा पिक्चर लावलेला, आणि जेव्हा येशूच्या शरीरात चापकाचे फटके मारले जात होते, येशूच्या हातामध्ये खिळे टोकले जात होते, त्याच्या मुखावर थुंकलं जात होतं, ती म्हणते जेव्हा येशूचं बलिदान मी पाहत होते त्या क्षणाला प्रभूंनी मला स्पर्श केला आणि एका क्षणात माझा आजार काढून टाकला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून या वचनाच्याद्वारे पौलाला 3 गोष्टी सांगायच्या. एक, तुम्ही आपला विश्वासाचा उत्पन्न करता आणि पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पहा. येशूकडे पाहाल, तुमचा विश्वास वाढत जाईल. येशूकडे पाहाल, त्याची प्रार्थना कराल, त्याच्याशी बोलत राहाल, दिवसेंदिवस तुमचा विश्वास वाढत जाईल. दुसरी गोष्ट, तो येशूचं उदाहरण देतो की त्याने त्याच्यासमोर जो आनंद होता त्याच्यासाठी त्याने लज्जा तुच्छ मानली आणि वधस्तंभ सहन केला. तुम्ही जर येशूकडे पाहत राहाल तर देवाने जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो तुम्हाला दिवसेंदिवस रोज आनंदित करेल. तुमच्या जीवनातल्या समस्या किती मोठ्या असो, पण जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, जसं येशू म्हणाला देवाचं राज्य इथे किंवा तिथे नाही, तुमच्यामध्ये आहे. येशू तुमच्यामध्ये बसलेला आहे. हां, जर तो तुमच्यामध्ये आहे तर पवित्र आत्म्याचा आनंद आहे, त्याने तुम्ही भरून जाल. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, जर पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्यामध्ये आहे आणि सैतानाने कितीही तुमच्या जीवनाविरुद्ध वाईट योजना आखली किंवा दुष्ट आणि वाईट लोक तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील, तर ज्याप्रमाणे स्तोत्रसंहितेमध्ये लिहिलेलं आहे, नीतिमान 7 वेळा पडेल पण पुन्हा देव त्याला उभं करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर लक्षात ठेवा, विश्वास ठेवा की जर तुम्हाला सैतानाने खाली पाडलं तर देव तुम्हाला त्याच्या 10 पट उंच करेल, 10 पट तो तुम्हाला वर आणेल. हालेलुया. तर या वचनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल करा. येशूवरील विश्वासामध्ये चालत राहा, येशूच्या मागे चालत राहा, प्रार्थना करा, देवाची स्तुती करा, त्याची वचनं वाचत राहा. आणि जसं मी सांगितलं, हा आनंद तुम्हाला असाच मिळणार नाही, तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये बसावं लागेल. जर तुम्ही खूप झोपणारे लोक असाल किंवा खूप आळशी असाल तर तुम्हाला देवाकडे प्रार्थना करण्याची गरज आहे की देवा, जो आनंद तू येशूच्या मध्ये टाकलेला तो आनंद माझ्या हृदयात टाक. मग काय होईल सांगा, देव तुम्हाला तो आनंद देईल आणि तुम्हाला तृप्त करेल. हालेलुया, हालेलुया. पण जो मागेल त्यालाच मिळेल ना, मागणार नाही तर कसं मिळणार? जो देवाला म्हणेल, हे देवा मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ, देव स्वर्ग उघडेल आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या जीवनावर करेल. हालेलुया, हालेलुया. तर या वचनाप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये बदल करा, ज्याद्वारे मेल्यानंतर तुमचा प्रवेश अनंत काळ स्वर्गामध्ये होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आई, तुमचं नाव सांगा. ताईसिंग चंद्रपाल. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे, बरगड्या दुखत त्या बरगड्या पाठाने टोचत होतं, पाय दुखत होतं, पडली होती. तर आता सगळं मला बरं वाटायला लागलं. बरगड्यांमध्ये कधीपासून दुखत होतं? मग झालं 5-6 वर्ष झालं दुखत होतं. हे बरगड्या 5-6 वर्षापासून दुखत होत्या आणि तो टोचत पण होतं. 5-6 वर्ष झालं. तर ह्या प्रार्थनामध्ये मी बरी झाली. सोमवारी आजार मुक्तीच्या प्रार्थनेत देवाने तुम्हाला बरं केलं. येशू प्रभूने कोटी कोटी धन्यवाद. येशू प्रभूला कोटी धन्यवाद. मला येशू प्रभूला, येशू राजा. आणि तुमच्या पायाला मार लागलेला का? कोणत्या पायाला? पडलेला होत्या म्हणून मार लागलेला, त्यामुळे तुम्हाला उठायला बसायला त्रास होत होता? उठायलाच नव्हतं येत, असं हात टेकवायचे उठायच्या. आता बसायला येतं, उठायला येतं. कधी बरे झाला तुम्ही? आता शेवटच्या प्रार्थनात हे पायाचं. शेवटच्या प्रार्थनेत जेव्हा सांगितलं की नाचून गाऊन स्तुती करा देवाची, तुम्ही देवाची स्तुती केली नाचून गाऊन? हां, नाचून. तर आणि आता तुम्हाला उठायला बसायला जमते? हा, जमते. दाखवा उठून बसून. परत एकदा करा, परत एकदा. आता त्रास नाही होत तुम्हाला? हां, त्रास नाही झाला? त्रास नाही होत. देवाने पूर्ण बरं केलं. पूर्ण बरं केलं येशूने. ताई, तुमचं नाव सांगा. राजेश्री. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष दाढाची. 3 वर्ष माझे खूप दाढ दुखायची, मला फार वेदना व्हायच्या, म्हणून मी
प्रयत्न केलं पण काही बरं नाही वाटलं. पण आता मी कालच्या प्रार्थनेत भाग घेतला, संध्याकाळच्या तिथून थोडा आराम भेटला. आता अख्खा दिवसात मला परत भाग घेतला तर एकदम बरं वाटलं. म्हणजे आता दाढेचं आजार सगळं बरं झालं. 3 वर्ष दाढ दुखत होती, म्हणजे काही खाताना वगैरे खूप वेदना व्हायच्या. म्हणून मला फार वेदना व्हायच्या. मी गोळ्या पण खायची तरी पण मला बरं नाही. थोडा वेळ, अर्धा तास, 1 तास का परत तसेच दुखायची, रात्र दिवस दुखायची. पण आता कालच्या शिबिरात भाग घेतला तिथून मला बरं वाटलं. आता दाढ दुखत नाही. आता दुखत देवाने बरं केलं. नेमकं बुधवारच्या दिवशी मागच्या काय झालं होतं? मी जेव्हा माझ्या कामाच्या वेळेमध्ये घरातून निघालो, कामावर जायच्या आधी मी बायबल वाचून आणि वचनं बोलून मी प्रार्थना करून बाहेर निघायचो. आणि बुधवारी असं झालं, मी माझ्या रोजच्या वेळेच्या कामावरच्या निमित्तानं मी निघालो आणि प्लॅटफॉर्मला जेव्हा आलो मी गाडी पकडायला, आणि गाडी म्हणजे जे उतरणारे आणि मला चढणारे एकाच वेळेला गर्दी झाली आणि मला चढायला मिळालं नाही. माझा पाय घसरल्यामुळे एक पाय प्लॅटफॉर्मच्या म्हणजे रेल्वेच्या आणि प्लॅटफॉर्मच्या ह्याच्यामध्ये गेला आणि एका पायावरती मी पडलो. आणि एक डावा हात माझा सुटला आणि एक हाताने ज्या मधल्या खांब्याला पकडून राहिलो. आणि मला वाटलं तर माझा हा शेवटचा बुधवार असेल असं मला वाटलं होतं. परंतु प्रभूने दया केली. मला माहीत नाही की माझ्या हाताला कोणी पकडलं आहे, ते मला समजलं नाही. मला कोण धीर देत आहे तो. आणि त्याच अवस्थेत मला लक्ष नाही की जखम झाले म्हणून. आणि जेव्हा मी ट्रेनमध्ये जाऊन स्वतःहून उठलो, ट्रेनमध्ये जाऊन बसलो, त्याच्यानंतर बाकीचे जे समोरचे बसले ते बोलायला लागले, तुमच्या भाऊ पायाला जखम झाले तुम्हाला माहीत नाही का? म्हटलं नाही, मला काही समजलं नाही. त्याच्यानंतर मी त्याच अवस्थेत कामावरती चर्चगेट पोचलो. तिथून पुन्हा मग कामावरती वचनं बोलतच राहिलो. मला वाटलं हा दुःख माझे कमी होईल असं मला वाटलं. पण त्या कामावरतून तशाच अवस्थेत 1-1.5 तासांनी पुन्हा मी घरी आलो आणि रक्त थांबत नव्हता. सोमवारी आम्ही शिबिराला यायचं ठरवलं. इथे आलो तरी पण मी लंगडतच आलो होतो आणि माझे हे जे दुखणं होतं ते तसंच होतं. जेव्हा मी संध्याकाळी काउन्सिलिंग प्रार्थना झाली तर मी ब्रदरांना समक्ष सांगितली की माझं असं वेदना होत आहेत. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, थोडं कमी झालं. जेव्हा मंगळवारच्या दिवशी याचा पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली, त्या प्रार्थनेमध्ये मी सामर्थ्याने खाली पडलो. तेव्हापासून मला दुखणं आहे की नाही मला समजलं नाही. पूर्ण माझं दुखणं माझं निघून गेलं. प्रभूंनी महान दया केली म्हणून प्रभूचे धन्यवाद. प्रभू येशूने यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे. आता चालून दाखवा जरा. परत या इकडे. असं तुम्हाला जेव्हा लागलं होतं तसं चालत नव्हते? नाही, लंगडत चालत नव्हतं. मला अजिबात चालायला, म्हणजे जेव्हा मी चालायचो तेव्हा ह्या पायावर जोरच येत नव्हता बिलकुल. जरी बसायचं असलं तरी ह्या पायाचा बॅलन्स करून मला बसायला व्हायचा, एवढी तकलीफ व्हायची. आता बसू शकता तुम्ही? बसून दाखवा. उठा. प्रभू येशूने या भावाला पूर्णपणे बरं केलेलं आहे म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर विश्वासाने हात ठेवा. आणि त्या भागावर हात ठेवणे शक्य होत नसेल तर विश्वासाने हात छातीवर ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. आणि आपले डोळे बंद करा. या क्षणाला प्रभू येशूचं महान सामर्थ्य तुमच्या उतरो. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जात. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील सर्व सैतानाची बंधनं तुटून जात आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.